तसं आताही आपल्या जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डीचा मी दौरा केला होता. आजही कर्जत जामखेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये मी आज या कोलेवाडी आणि चिलेवाडीच्या करता इथे काही जुने बाजार तलाव आहे. खरं म्हणजे कधी पाऊस एवढा पडत नव्हता, त्यामुळं दुर्लक्ष झालं होतं. त्याचे स्ट्रक्चर दुरुस्त करणं, त्याच्या आता कुकडी कालव्याला काही ठिकाणी ब्रिज झालंय. पाणी वरून इतकं आलं की त्याच्यातून ते कालव्यात पाणी गेलं आणि कालव्यातून उलटं पाणी चिलेवाडीकडे गेलं. आता सगळं आज पाहणी केली, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. काही ठिकाणी पुलाची अडचण आहे, काही लोकांनी मागणी केली कॅनॉलवरच्या पुराचे असेल तर पंचनाम्यामध्ये सुद्धा काही थोडा उशीर होतोय. या सगळ्या सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आहेत. कारण आता सगळ्याच गावांनी पंचनामे करायचे, तेवढा स्टाफ आता तर आम्ही अन्य गावातून उपलब्ध करतोय. आता कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांना सुद्धा काही गाव मी प्राधिकृत केलेले आहे. आता कोणी पंचनामे कोणाची शिल्लक राहणार नाही. बऱ्याच भागामध्ये पाणी आहे, त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या नोंदीप्रमाणे सरसकट पंचनामे करायची सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातूनही मग शेतकरी कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही. कुकडी कालव्याच्या सगळ्या दुरुस्ती तातडीने होतील. काल माझे सहकारी मान्य शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आज सोलापूर लातूर दौऱ्यावर आहे. माननीय उपमुख्यमंत्री धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते आज धाराशिव आणि दौऱ्यावर जात आहेत. आणि सरकारनं या सगळ्या परिस्थितीला अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे. स्थगिती दिली नाही त्यांनी. त्याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं होतं की कमिटीच्या संदर्भामध्ये जो प्रस्ताव संस्थांनी काही पाठवला शासनाकडे त्याला कोणता आधार होता. मग मुख्याधिकाऱ्यावर आक्षेप घ्यायचा त्यांचा होता. खरं म्हणजे मग हे सगळं या सगळ्या तांत्रिक बाबी ज्या उपस्थित झाल्या त्यातून काही वेगळे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा संस्थांनी तो आपला जो अर्ज होता तो विड्रॉ केला आहे. त्यामुळे त्याला स्थगिती मिळेल नाही, तो अर्ज विड्रॉ केला. तर पुन्हा नव्या स्वरूपात या सगळ्या कायदेशीर त्रुटी दूर करून पुन्हा आपण तो सादर करू. त्यामुळे काही वेगळे आता दुर्दैवाने एवढंच आहे की बाबांच्या नगरीमध्ये चांगलं काम करणारे लोक सुद्धा आहेत आणि चांगल्या कामात खेळ घालणारे सुद्धा लोक आहेत. ज्याचे त्यांनी प्रत्येकाला आपापलं दुकान उघडलेले प्रत्येकाने तिथे दुकानं झाली पाहिजे त्यांची. नाही सदावरती काय म्हटलं मला कल्पना नाही आहे. मला वाटतं ते वकिली सोडून ह्या कामाला लागले. आता मला आता असं वाटलं ते असं आहे की सदावर्त्यांना अजून बराच अभ्यास करायचा आहे. त्यांना माझी एवढीच विनंती राहणार आहे की तुम्ही जरा तारतम्य ठेवा. आयुष्य तुमचं मुंबईत गेलेलं आहे. माहूरची जी देवी आहे आमचं कुलदैवत आहे. आम्ही आज नाही गेले अनेक वर्ष पहिल्या माळ्याला मी दर्शन करतोच आहे. आता तुम्हाला देवी पावत नाही त्याचा माझा दोष काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.